आज आपण बनवणार आहोत कोलकाता फेमस स्ट्रीट फूड झालमुरी रेसिपी। झाल म्हणजे तिखट आणि मुरी म्हणजे मुरमुरे। कोलकात्यातील ही अतिशय प्रसिद्ध, चविष्ट आणि झटपट तयार होणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे। या रेसिपीची खासियत म्हणजे घरच्या घरी बनवलेला स्पेशल मसाला यामध्ये घातलेला आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, हाईप द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये 3 वाट्या मुरमुरे घालायचे। 3 वाट्या मुरमुऱ्यांमध्ये बरोबर 3 लोकांसाठी तुम्ही झालमुरी बनवू शकता। कधी कधी हवेमुळे मुरमुरे थोडेसे नरम झालेले असतात, त्यामुळे भाजून घेतले की थोडेसे क्रंची होतात। आता यासाठी मसाला बनवून घेऊया। त्यासाठी 1 लाल सुकी मिरची, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचंय। मसाला भाजून घेत असताना फक्त याला छान सुगंध यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे। जर तुम्ही जास्त वेळ भाजलं तर याला कडवट चव येते। साधारण 1 ते 1.5 मिनिट लागतात। आता मसाला भाजून तयार आहे। थोडासा थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मसाला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे अगदी बारीक अशी पावडर तयार केलेली आहे। आता झालमुरी बनवायला सुरुवात करूया। इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। झालमुरी बनवत असताना शक्यतो मोठंच भांडं वापरायचं आहे, म्हणजे मग सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करता येतं। आता यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करूया। इथे मी उकडलेला बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यातील थोडा बटाटा यामध्ये मिक्स करायचा आहे। तसेच पिवळे वाटाणे देखील भिजवून मी शिजवून घेतलेले आहेत, ते देखील थोडेसे ॲड करायचे। तसेच शेंगदाणे देखील शिजवून घेतलेले आहेत, ते देखील याच्यामध्ये घालायचे। याच्यातील सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे। आता यामध्ये नायलॉन शेव घालायचे। याऐवजी तुम्ही थोडी मोठी शेव घातली तरी चालू शकते। त्याचबरोबर इथे मी फरसाण घेतलेला आहे। तसेच मसाला चनाचूर घेतलेला आहे। हा तुम्ही आवर्जून यामध्ये घालायचा आहे, यामुळे छान टेस्ट येते। यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घातली जाते, परंतु जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर नाही घातली तरी चालू शकते। तसेच 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घातलेल्या आहेत। 1 मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। तसेच 1 मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक कट करून घालायचा आहे। तुमच्या आवडीनुसार हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायचे। 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। 2 चमचे मोहरीचं तेल घालायचं आहे। यामध्ये आवर्जून मोहरीचं तेल घातलं जातं, परंतु तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल देखील घातलं तरी चालेल, परंतु मोहरीच्या तेलाचा खूप छान फ्लेवर येतो। आता यामध्ये मगाशी बनवलेला मसाला घालायचा आहे। 1 वाटी मुरमुऱ्यासाठी बरोबर 1 वाटी मसाला, असं 3 वाटी मुरमुऱ्यांसाठी बरोबर मी 3 वाट्या मसाला घातलेला आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। घरी एखादं लोणचं असेल तर त्यावरती जो तेलाचा तवंग येतो तो 2 चमचे यामध्ये घातला तर छान टेस्ट येते। आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे। ही रेसिपी जवळजवळ भेळसारखी वाटत असली तरी चवीला अगदी वेगळी लागते, कारण यामध्ये मसाल्याचा फ्लेवर छान येतो। तसेच यामध्ये आपण भाज्या देखील ॲड केलेल्या आहेत, त्यामुळे याची टेस्ट खूपच वेगळी लागते। आता झालमुरी तयार आहे। सर्व करूया। मी इथे कागदाचे कोन बनवलेले आहेत, त्यामध्ये सर्व करत आहे। झालमुरी बनवल्यानंतर लगेचच खायला घ्यायची आहे, नाहीतर मऊ पडू शकते। मस्त चटपटीत अशी झालमुरी तयार आहे। झालमुरी रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, घरातील सर्वांना खूप आवडेल आणि वारंवार बनवाल, कारण याच्यातील मसाल्याची चव इतकी छान लागते की तुम्ही भेळला देखील विसरून जाल। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, हाईप द्या, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।